हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मिवांश अँड सावी वर्ल्ड. आज मी जो पदार्थ बनवणार आहे तो लहानांपासून मोठ्यांना आवडणार आहे. ते म्हणजे बटाट्याचे वेफर्स. उपवासाला किंवा असंही आपल्याला कधीही टाईमपास म्हणून आपण वेफर्स तळतो आणि खातो. आज मी 8 किलोचे वेफर्स बनवणार आहे. त्यासाठी मी 8 किलो बटाटे आणले आहे. बटाटा हा मोठा पाहिजे, जास्त मोठा पण नको आणि जास्त छोटा पण नको. मी सगळे सालून त्याचे वेफर्स पाडून घेतलेत. स्वच्छ 2 पाण्याने धुवून मग टाकीत ठेवले होते रात्रभर. आणि बटाट्यामध्ये तुरटीचा खडा फिरवायचा म्हणजे बटाटे काळे होत नाही. सकाळी उठून पण मी एकदा पाणी चेंज केलं, स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी गरम करायला ठेवायचं. जेव्हा वेफर्स आपण बनवतो तेव्हा पाणी गरम करून मग त्यामध्ये वेफर्स टाकायचे, मीठ टाकायचं, व्यवस्थित असे एक वाफ देऊन घ्यायची. नंतर ते सुकायला काढायचे. जेव्हा वाफवलेले बटाटे आपण काढतो त्यावेळेस चाळणीचा यूज करायचा. पाणी निघून जातं म्हणजे आणि व्यवस्थित आपल्याला टाकता येतात. माझे बटाटे मीडियम साईजचे होते म्हणून गोल गोल असे वेफर्स झाले चांगले. बघा, एक बऱ्यापैकी तुटलेले नाहीच आहे. वाफ देताना त्याच्यावर झाकण ठेवायचं. एक उकळी आली की मग वेफर्स काढून घ्यायचे. वेफर्स सुकवताना प्लास्टिकच्या पेपरचा वापर करूच नका. मी तर म्हणते, साडीवर मी टुकले होते सुकत आणि व्यवस्थित निघतात, काही चिटकत वगैरे नाही. खूप छान निघालेत माझे वेफर्स. प्लास्टिकला चिटकून पण जातात आणि ते गरम असल्यामुळे अनहेल्दी पण होऊन जातात. मग बघा, मी कसे साडीवर टाकलेत आणि खूप छान निघालेत. माझ्या मुलांना तर कधीही वेफर्स आवडतात. जेव्हा आठवण येते तेव्हा मम्मी वेफर्स दे तळून, वेफर्स दे तळून. बस. आणि माझे वेफर्स असे पांढरे शुभ्र झालेत. मी तुरटीचा यूज केला आहे म्हणून अजिबात काळपट पडले नाही आहे. बघा किती छान झाली आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.